नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. नमस्कार. काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज इच्छुक उमेदवारांच्या या ठिकाणी मुलाखती घेण्यात येत आहेत. शनिवार बाजार या संपर्क कार्यालयामध्ये आज वार्ड क्रमांक 9 मधून शंकरराव नाईक यांनी आज या ठिकाणी इच्छुक उमेदवार म्हणून मुलाखत दिलेली आहे. गेल्या 40 वर्षापासून ते सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असतात. जिल्हा सामान्य रुग्णालय असो या इतर कोणत्याही सामाजिक काम असो ते आवर्जून त्या ठिकाणी धावून जातात आणि गोरगरिबांची मदत करत असतात. असे शंकरराव नाईक नवरे आज यांनी काँग्रेसला उमेदवारी अर्ज मागितलेले आहे. त्यांनी इच्छा व्यक्त केलेली. काय सांगतात माध्यमाशी आपण? प्रामाणिक कार्यकर्ता आहे आणि गेल्या 40 वर्षापासून काँग्रेसमध्ये आहे. मी काँग्रेस पक्षातर्फे एकदा नगरसेवक सुद्धा होतो आणि मला कामाची एक जिद्द आहे. मदतल्या काळामध्ये कोरोनासारखा आजार आला होता, त्यावेळेस मी मास्क लावता भेटी दिलेल्या आहे. पण मी असं कधी माझ्या जीवाची पर्वा नाही केली. पण मी त्यांना रोज भेटत होतो आणि काही जेवण काय जे द्यायचं ते देण्याचा मी प्रयत्न करतो. समजा त्याच्या घरून डबा आला तर त्याला नेऊन द्यायचं काम करत होतो. तर आज आपण काँग्रेस पक्षाला या वार्ड क्रमांक 9 मधून आपण उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. इच्छा व्यक्त केलेली. काय म्हणणं आहे? मी इच्छा व्यक्त याच्यामुळे केलेली आहे की मी सर्व जाती धर्माच्या लोकांना मानतो आणि सर्व जाती धर्माच्या लोकांचे काम करतो. मी कधीही कोणत्याही जातीची अवहेलना न करण्याचा प्रयत्न करून प्रत्येक जातीचा माणूस माझ्यासाठी कामासाठी येतो. मी त्याला नाही म्हणत नाही, त्याला सोल्युशन देतो. माझ्या त्यानं होत असेल तर मी त्याचं काम करतो. धन्यवाद. 5 वर्ष झाले सेवेमध्ये, दवाखाना असो कोरोना असो प्रत्येक कामामध्ये त्याने मदत केलेली आहे. गोरगरिबाची मदत करतात, लग्न म्हणून पैसे वाढ हे देतात. सर्वात चांगला उमेदवार आहे 9मध्ये. 100% निवडून येणाऱ्या सगळ्या लोकांची हे आहे. तसंच धन्यवाद. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.